हॅलो जरा घेतो आवाज. आता जो राग मी गायला होता हा यमन, पण तेच जर मी तुम्हाला परत ऐकवलं तर तुम्ही मला त्याच रागात होत. म्हणून राग मी चेंज करून तेच जरा मी मधुकंसाने म्हणण्याचा प्रयत्न करतो. जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण
कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण तबल्यावर वाजवायचं शास्त्रात गीत एक तबल्यावर वाजवलं जाते जास्तीत जास्त या शब्दाला छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय मधु सेवनानंद मधु सेवनानंद हे चंद
वाजवायचं, 65 ते 70 करायचं, 15 मिनिटं वाजवायचं, हळूहळू स्पीड वाढवत जायचं. ज्या ठिकाणी आपल्याला जे उद्दिष्ट आहे, जे तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग सोडायचा नाही. आता हे गिरेगिटे जगता हे एकामागोमाग येणारे अक्षर आहे. त्यामुळे बोटांचा क्रम सुरुवात करतानाच 2 बोटांनी झाला पाहिजे. तिथे जर चुकून एक बोट लागला पुढचं सगळं गणित त्याचं बिघडलं. कारण हात आपले ज्यावेळी फ्री होतात त्यावेळी पुढील अक्षर घेण्यासाठी किंवा पुढील, आता समजा तक्ता हा शब्द एका बोटावर आहे, तिरकिट तक्ता. पण या तिरकिट तक्तामध्ये जो ता नंतर एस आहे त्याचा विचार झाला पाहिजे. कारण ती ग ती क त क ता ही 7 अक्षर आहे, पण आपल्याला ती 8 दाखवायची आहे. कारण त्यासाठी तो अवग्रह आहे पुढचा एस, तो महत्वाचा आहे. त्या आसमध्ये तो एस आला पाहिजे. वाजवताना त्याचं एक पट, दुप्पट, तिप्पट, चौपट अशी करायची. त्यामुळे सलग निर्माण अगोदर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कुठलाही बोल हा सलग वाजवायचा. समजा हाच बोल फक्त निकास बरोबर आहे, क्रम चुकलेला आहे. निकास आणि क्रम अचूक पाहिजे. प्रत्येक अक्षर हे वाजलंच पाहिजे. मग या ठिकाणी समजा आपल्याला वाजवायला प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग पुढे त्याच्यात 2 अक्षर ऍड करायची. आता समजा याच्यातील गोडवा वाढवायचा असेल तर कोणती संख्या वाढवायची? बोलतोच आहे, फक्त कोणची संख्या वाढली. वाद्य गोड करताना वाद्यातील आकर्षकपणा वाढवायचा असेल तर अक्षरांवर जे वजन आपण देतो ते महत्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण एक भजनी ठिकाणी घेऊ, जे सर्वांच्या ओळखीचं. आता समजा हा बोल आहे, संगीत वेगळंच होतं. मग यात गोडवा निर्माण करण्यासाठी या धा आणि धीन यातील जो फरक आहे, धा चाटेवर धीन नव्हे. अजून आपल्याला गोडवा वाढवायचा. त्यात एक अक्षर ऍड झालं, त्याच टायमिंग मध्ये एक अक्षर ऍड झालं की आपला गोडवा वाढतो. नाग एक अक्षर वाढतं. आपल्याला जनावर येतात ते काही बघितलं नव्हते. काही वेळा तेच होतं, जागा चुकली, त्यांची पण जागा चुकते. दारावर जाऊन कोणी अभंग म्हणायचे नसतात, त्यामुळे पोट भरण्यासाठी म्हणतात. पण परमेश्वराचं नामस्मरण असं कुठेही करता येत नाही आणि पैशासाठी तो करता येत नाही. म्हणून अक्षरांची जागा मी मागे सांगितल्याप्रमाणे अचूक आहे का तपासायचं. कारण त्याची जागा, कारण बऱ्याच वेळा म्हणजे बरेच विद्यार्थी असं ता वाजवला त्याच जागेवर पिठ वाजवतात, त्याच जागेवर धीन वाजवतात. ताची जागा शाईच्या किनारीवर आहे, बरोबर. पिठाची जागा शाईच्या मधोमध आहे आणि धीन त्याच्यात जरा आहे. म्हणजे तीनही जागा व्यवस्थित जर झाल्या नाही तर तुमच्या वादनातील गोडवा हा कमी होतो. एकाच जागेवर अक्षर तिने वाजवली ता तीन, पण
ज्याच्या ज्याच्या त्याच्या जागेवरती अक्षर वाजवलं त्याचा बरोबर. म्हणून जे आपण वाजवतो ते बरोबर आहे, अचूक आहे आणि शुद्ध आहे याचा पहिल्यांदा आपणच विचार करायचा, दुसऱ्याला नंतर विचारायचं. पण आपल्या वाद्याचा आनंद आपणाला स्वतःला घेता आला पाहिजे. आपल्या स्वतःसाठी आधी पहिलं वाजवायचं, ज्यातून आपल्याला आनंद मिळेल. पण एकदा भजनात साथ संग देत असताना प्रत्येक गायक हा एकच नसतो ना, वेगवेगळे असतात. तर त्यांची संगीत देखील वेगळं आणि गायन देखील वेगळं असतं. तर ते आपण एक गाणं ऐकलेलं देखील असतं किंवा न ऐकलेलं देखील असतं. ते न ऐकलेलं गाणं देखील आपल्याला साथ संगत कशी देता येईल हे जरा सांगा. यासाठीच आपला स्वतःचा रियाज हा पडंतीवर असला पाहिजे. समजा आता आपण एखाद्या साथ संगत नवीन गायकाकडे गेलो, एखाद्या भावाकडे गेलो, समजा त्यांनी अभंग घेतो, मग विचारायचं की हा भजनी धुमाळी आहे, हो भजनी धुमाळी आहे. मग त्यांना ते एक आवडतं म्हणायला लावायचं. एक आवडतं म्हणा म्हणजे निदान मला कर. त्या म्हटल्यानंतर त्याला आपण बीट्स द्यायचे, काय असेल ते त्यांचे काही शब्द असतील त्या बीट्समध्ये ज्यावेळी तुम्ही बरोबर म्हणाल शब्द त्यावेळी त्यात बोल बसणार. कारण तुमचं जर हे बसलेलं असेल हा ना ते येते ना ते ना ते येते ना ते कुठे जाऊ शकत नाही. मुळात काय आहे, तुम्ही त्या गाण्याची सव पकडणे महत्वाचं आहे. नवीन गाणं असेल असू देत काही फरक पडत नाही, कारण वाद्य हे आपलं आहे. 1, 4, 8, 16 या क्रमातच चालतं, त्याच्यात बदल काही होत नाही. फार फार तर आपण त्यात काहीतरी नवीन काहीतरी ऍड करतो, काहीतरी वेगळं वाजवतो त्यातील आकर्षकपणा वाढवण्यासाठी. पण मूळ त्याचा जो रिदम आहे, कारण तुम्ही इथे गाणं सुरू केलं की शेवटच्या टोकापर्यंत जो प्रेक्षक बसलेला असतो तो तुमचे बोल मोजत नाही, त्याला फक्त सम लागते, ती आपण देण्याचं काम करायचं. म्हणून गाणं नवीन असेल तर त्या गाण्याचे जे शब्द आहेत ते रिदम मध्ये अगोदर बसतात काय पाहिजे बघायचे. समजा काही काही गाणी अशी फसवी असतात की आपल्याला तो शब्द वाटतो इथे सम आहे आणि पकडायला गेलो की चुकायला होतं. म्हणून अशी जी गाणी आहेत त्याचं ध्रुवपद अगोदर ऐकायचं, ध्रुवपद ऐकायचं आणि त्यानंतर त्याचे जे मूळ ज्या ठिकाणी गाणं सुरू होतं ते ऐकल्यानंतर आपल्याला परफेक्ट सम मिळते. पण त्यासाठी अगोदर रिदमवर आपण म्हणून बघायचं, ते शब्द बसले पाहिजे, असा रियाज करायचा. आणि मुळात आपली लय पक्की पाहिजे. आपण धा ना धे दिना धी ना ती दिना हे एक वर्तन वाजवलं, दुसरं त्याच लईमध्ये पाहिजे. आपलं समजा पहिला वर्तन आहे धा ना धी दिना धी ना ती दिना, दुसरा वर्तन धा ना धी दिना धी ना, तू पण तळ्यात तो पण मळ्यात. म्हणून आपली लय पक्की पाहिजे. आपण कमीत कमी 1 मिनिट तरी एका लईमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. समजा आपली धा ना धी दिना धी ना ती दिना धा ना धी दिना धी, 1 मिनिट आपली लई पक्की राहिली. 1 मिनिटात तुम्ही कमी होता का म्हणे जास्त होता का म्हणे, हीच लई थोडी वाढवायची. धा ना धी दिना धी ना ती दिना धा ना धी, ही परत 1 मिनिट, कमी नाही व्हायचं जास्त नाही. असं तुम्ही प्रॅक्टिस करून बघितला तर स्वतःची लय तुमची तुम्ही स्वतः पक्की करा. अजून समजलं की अजून काही मुलांना विचारायचं असेल विचारायला लागेल. तुला इथं किती वर्ष झाली उभा राहा? किती वर्ष झाली शिकतोयस? 1 वर्ष झाली. रोज जातोस क्लासला? रोज जातोस? का जातोस? शिकायला जातो. व्हेरी गुड. ताल झाले तुला? किती ताल झाले 1 वर्षामध्ये? 2च. कुठला कुठला? त्याच्यासाठी वाटांतर पाहिजे. तालाची माहिती, हातावर टाळी, एकपट दुप्पट, हा जो विषय आहे ना हा तुम्हाला परीक्षेमध्ये पास करण्यास फक्त तुझी डेअरिंग वाढावी म्हणून उभं केलं, बाकी काय नाही. तुम्ही आता परीक्षा देणारे विद्यार्थी आहात, त्यामुळे लक्षात ठेवा तालाची माहिती, एकपट दुप्पट वाजविणे, हातावर टाळी, तालाची एकपट दुप्पट तिप्पट चौपट, हे तुम्ही प्रत्येक दिवशी परीक्षेचा फॉर्म भरला म्हणून करायचं नाही, प्रत्येक दिवशीच करायचं. कारण तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही परीक्षणासाठी जातो त्यावेळी आलेला अनुभव म्हणून सांगतो, किंवा येतो समोरच्या परीक्षकाचा अनुभव म्हणून सांगतो.
तालाची माहिती तुम्ही अचूक सांगितलं. काय हिंमत आहे त्या परीक्षकाची तुमचं मार्गदर्शन करायचं. एकपट दुप्पट हातावर तुम्ही अचूक म्हटलं घालून घेतलं कमी करू शकेल का? हे जे मार्क आहे हे तुमचे स्वतःचे मार्क आहे तुमच्या तयारीचे. एवढे जरी तुम्ही केला तरी प्रत्येक परीक्षेला तुम्ही काठावर पास होईल. पुढे तुम्हाला तुमच्या रचना वाजवायच्या आहेत 2-2-4 तुम्ही पास होता. तुम्ही काय करता? परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेचा अभ्यास घेऊन आणि परीक्षेला तो अभ्यास करून घेऊन झाला की महिन्याभर तो परत सुटकेसमध्ये किंवा बॅगमध्ये असतो आणि परीक्षेचा तारीख कळली प्रॅक्टिकलची आठवडाभर तुम्ही भूकंपट्टी करायला लागेल. म्हणजे त्यात ताबडे हातात बसत नाही, त्याची माहितीही पाठ नाही आणि काय नाही. एक सर्वांनी निश्चय करायचा मला पुढच्या वर्षी कुठली परीक्षा द्यायची आहे, द्वितीय द्यायची, तृतीय द्यायची किंवा विषय द्यायची. आतापासूनच सुरुवात करायची. सिलेबस आता उपलब्ध आहे. आता पहिल्यासारखं नव्हतं. आमच्या वेळी असं होतं की आम्हाला सिलेबसच नाही मिळायचा. डायरेक्ट परीक्षेला गेल्यानंतर ते प्रश्न विचारले त्यावेळी मग डोक्याला प्रश्न यायचे. असं पण असतं का? मग त्यात विचार करून उत्तर द्यावं. आता सिलेबस आहे तुम्हाला म्हणजे एवढे प्रश्न आहेत, हा प्रश्न आहे या परीक्षेला, तोच अभ्यास तुम्हाला विचारला जाईल. बरोबर? 10 महिन्यात आपण असा अभ्यास करायचा. या महिन्यात पहिला प्रश्न मी पाठ करणार. पहिला प्रश्न झाला, दुसऱ्या महिन्यात दुसरा प्रश्न पाठ करायचा. पण दुसऱ्या महिन्यात पहिला प्रश्न जर पूर्णपणे आठवत असेल तरच दुसऱ्या प्रश्नाला हात घालायचा. तिसऱ्या महिन्यात तसंच करायचं, तिसरा प्रश्न पाठ करायचा. पहिला दुसरा पाठ असेल तरच तिसऱ्याला हात घालायचा. आणि अशी तुम्ही परीक्षा देऊन बघा, तुम्हाला पाठांतराची गरजच लागणार नाही. किंवा परीक्षा आहे अचानक जाऊन सुद्धा देऊ शकाल. मी मोठे पण सांगत नाही, गुरुजीची ग्रुप आहे त्यांना विचारा. परीक्षा माझी विषयावरची होती कालची भारतीय संगीत कलापीठची. आदल्या दिवशी मी 3:30 पर्यंत एका प्रोग्राममध्ये होतो. सकाळी 4:30 वाजता घरी गेलो, 7 वाजता उठलो. मिसेस मला अभ्यास करणार म्हणून जाणार आहे कारण आजचं टायमिंग दिलं. ते डायरेक्टली परीक्षा दिली. फर्स्ट क्लासमध्ये मी पास झालो. कारण का? कारण त्याने अभ्यास त्यावेळी कसा करून घेतला. पाठांतर असेल तर पुढचं घ्या, नाही ते घेऊ नका. आम्ही त्यावेळी तो नियम पाळला. काही काही जणांना कसं असतं, आज गेलेला 2 पानं वही लिहूनच पाहिजे. आम्ही कसं करून येतो काही दिवसाला 10 पानं लिहून देतो. काय प्रॉब्लेम नाही. ते गोष्टीने आम्हाला खूप दिलं, त्यांच्या गोष्टीने त्यांना खूप दिलं, काही फरक पडत नाही. पण तुमच्याकडे पहिलंच पान जर कोरं असेल तर पुढे होणार कसं? घराचा पावाच मजबूत पाहिजे. वरती तुम्ही सोन्याच्या भिंती घाला, काय उपयोग नाही त्याला. फाउंडेशन तर पाहिजे ना मजबूत. प्रश्न होता ना काहीतरी गुणदोषाबद्दल. हे जे काय सर कडपकर सरांनी जे सांगितलं हे गुणदोषामध्ये. जर तुम्ही ते केलं तर तुमचा गुण आहे आणि नाही केलं तर तुम्ही समजून जा. मी सांगत नाही. मग एक पाटील सरांचं एक हे होतं म्हणजे गुण आणि दोषाबद्दल पण थोडीशी चर्चा करा. जे आता तुम्हाला सांगतोय हे सगळे जे काय सांगितलेले हे गुण आहे आणि त्याच्या विरुद्ध जर असेल कलाकार तर त्याचे ते दोष आहेत. लक्षात घ्या. तर निदान ते आपल्या अंगात असू नये एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. पुढे अजून काही प्रश्न पडत नाही. तो तिकडनं कोण गायनाबद्दल काय जर रागांबद्दल विचारायचं असेल ते विचारू शकता. आणि रियाज करताना सर्वांनी एक लक्षात घ्या, आपले जे वाद्य आहे ते स्वरात असणं गरजेचं आहे ना. रियाज करते भले तुम्हाला येत नसेल, तुम्ही गुरुजींजवळ घेऊन जावा, गुरुजी माझा पक्वाद लावून द्या, योग्य सुरात मिळवून द्या आणि नंतर प्रॅक्टिस करा. काही जण आहेत असं उचलतात, प्रॅक्टिस करत असतात. नेमकं त्या बोलाची निकास स्पष्टताच नसते त्यामध्ये. ते असू नये. लक्षात घ्या. थोडा त्रास होतो आणि हा सुरुवातीला त्रास आहे. आणि एकदा तुम्हाला ते स्वर ज्ञान आलं की तुमचा जर स्वरात पक्वत असेल तर तुम्ही ज्यावेळी प्रोग्राम कार्यक्रमाला जाणार किंवा घरी जरी तुम्ही बघतात ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक समजणार की माझा पक्वात स्वरात नाही आहे. मग पहिला तो मिळवतोय आणि त्या जो स्वरात असेल ना त्याची रियाज बघा करून प्रत्येक अक्षर स्पष्टता निकास त्याची स्पष्ट असते.
त्यामुळे आणि निवड पण जशी सरांनी सांगितली तशी करा. आता कसं आहे, खरोखर मला त्या पालकांना ना त्यांचे खूप आभार मानावे लागतात की आमच्या वेळी तसं नव्हतं. आम्ही स्वतः काहीतरी काम करायचो आणि गुरुजींजवळ शिकायला जायचो. शनिवार रविवार 10वीत असताना शनिवार रविवार काम करायचो. शनिवारी जाणीच मारायची, कारण फी गाडीचा खर्च सुटलाच पाहिजे. असे 8 वार काहीतरी करून आम्ही ते करत होतो. आता तसं नाही. आता फक्त मुलाने सांगितलं पप्पा किंवा मम्मी मी हे शिकतोय, ती बिचारी काही करता त्याचा आपण विचार करत नाही, पण ते तुम्हाला ती साधना करण्यासाठी ती वस्तू खरेदी कुठूनही आपल्या गुरुजींना सांगणार माझ्या मुलासाठी घेऊन ये असं करून करतात. वेळ नव्हतं, त्यामुळे भरपूर तुमच्याकडे काय म्हणतात ते साधना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी पालकांचं मोठं तुमच्या पाठिंबा आहे. एकदा त्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुपारच्या सत्रात गतीटता एस्थीटता गतीटता अस्थीटता. ओके, याच्यात आता जरा सायकल करा, जरा 1 4 ते 5 वेळा वाजवा. 3 2 1 स्टार्ट. गतीटता अस्थीटता गतीटता अस्थीटता गतीटता अस्थीटता गतीटता अस्थीटता गतीटता अस्थीटता गतीटता थोडं स्पीड करूया. गतीटता धीटता गतीटता धीटता गतीटता धीटता गतीटता. थोडं स्पीड द्यावं. साथ संगती करता करता आपण गजराकडे कधी वळतो हे पण त्यामध्ये लक्षात घ्या. कोणत्याही रचनेवर प्रभुत्व नसतं. आता सावकाश केल्यामुळे सर्वांनाच झालं. असाच रियाज करा. मगाशी तुम्ही सांगला त्या निरगीट तक्ता तिथे कधी घेत जेवढं तुम्हाला ज्यावेळेस समाधान वाटेल त्याच वेळी त्याची दुप्पट करा. तोपर्यंत करूच नका, वाजवा. जाऊ दे 1 वर्ष 2 वर्ष गुरुजी आपले आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही किस्म प्रकार त्याचे काही थोडेसे प्रकार आपण तयार करूया. म्हणजे सांगतो मी, लक्षात ठेवा. समजा हा गतीलता बोल आहे. यात पेशीची लगी त्याला जॉईन होते याचा प्रकार. गतीनथा 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 गतीनथा. नाव वाजवायचं म्हणजे हीच आहे, फक्त अक्षराची जागा बदलायची. नाव वाजवतो त्या ठिकाणी नाव वाजवतो. सुरुवातीची
यावरच ती लगी वाचते. प्रयत्न करतो.